इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर लंगरेज। आज 6 जुलाई रविवार को रामानंद पुलिस थाने की नई इमारत का लोकार्पण पालक मंत्री गुलाबराव पाटिल के हाथों किया गया। साथ ही जिला नियोजन समिति जलगांव से प्राप्त निधि से जलगांव जिला पुलिस बल को 16 चार पहिया वाहनों का समर्पण जिले के पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने हरी झंडी दिखाकर किया। इस मौके पर जिला अधिकारी आयुष प्रसाद, जलगांव जिला पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अन्य मान्यवर उपस्थित थे। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। हे बघा, रामानंद पोलीस स्टेशन हे पूर्वी भाड्याच्या घरात राहत होतं। त्याच्या ठिकाणी जवळपास 15-20-25 वर्षापासून ही बिल्डिंगसुद्धा जीर्ण झाली होती आणि या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती DPTCमधून या ठिकाणी SP रेड्डी साहेबांनी सुचवल्याप्रमाणे कलेक्टर आणि आम्ही सगळ्या आमदार मोदयांनी या बिल्डिंगच्या मंजुरी दिली आणि 15 महिन्यामध्ये आज ही जी वास्तू उभी राहिली आहे ही जवळपास 4.5 कोटी रुपयाची वास्तू या ठिकाणी उभी राहिली आहे। त्याचबरोबर SDPO असतील, SP असतील किंवा अधिकारी, तत्सम अधिकारी असतील, यांना वाहनांचीही सोय नव्हती। अशा यांच्याकरता सुद्धा वाहनांची आपण या ठिकाणी सोय केलेली आहे। मला तरी असं वाटतं की पोलीस बल हे सगळ्या बाजूने सक्षम व्हावं, त्याच्याकरता त्यांचं पोलीस स्टेशन चांगलं असलं पाहिजे, त्यांची वाहनं चांगली असली पाहिजे, म्हणून आम्ही DPTCमधून ही कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आषाढी आहे, आषाढीच्या काय शुभेच्छा द्याल?